PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 23. लेखिका प्राची सोळे. एक क्षण तिचा डोळ्यावर विश्वास बसेना. 2-3 वेळा तिने निरखून पाहिले. हो, ती कुसुमच होती. तिच्या तरुणपणीची 20-22 जेमतेम. दुसरी सीमाच जणू. छान गोड हसत होती. 2 वेण्या पुढे घेतलेल्या साडी नेसलेली आणि तिच्या खांद्यावर दोन्ही हात टाकून त्याला बिलगून होती. तो फोटो स्टुडिओत काढला आहे हे समजत होते. पाठीमागे काश्मीरच्या वादीतल्या बर्फाचं भलं मोठं चित्र होते. सीमाचं लक्ष त्याच्यावर गेलं आणि तिला धक्का बसला, कारण तो तिचे बाबा रमाकांत नव्हते. कथा पुढे सुरू. सीमा निरखून त्या फोटोकडे पाहत होती. किती खुश दिसत होते दोघे. तिची आई कुसुम निर्धास्तपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसली होती. डोळ्यात अपार प्रेम आणि चेहरा हसरा. आणि तो तर सावळा श्यामसुंदर. त्याचे डोळे जणू आता बोलायला लागतील इतकेच बोलके. तोही हसत होता. याचा अर्थ हा नक्कीच आईचा लग्नाआधीचा प्रियकर असावा. कितीही झाले तरी मित्रासोबत असा फोटो कोणी काढणार नाही. पण आईचं लग्न बाबांशी झाले. काय झालं असावं तेव्हा? ह्या 2 सुंदर प्रेमींना वेगळं केलं? आईच्या घरच्यांनी विरोध केला की त्याच्या घरच्यांनी संमती दिली नाही? की समाज? की घराणं? की तो सोडून गेला? की अजून काही? सीमा तर्क लावत होती. तरी लग्नानंतर आणि बाबा गेल्यावरही आईने हा जुना फोटो इतका जपून ठेवला आहे. म्हणजे आई अजूनही त्याला विसरली नाही आहे. तिचं मन भूतकाळात तिथेच राहिले. सीमे, झाले की नाही फ्रेश? चहाचा सरबत झाला. कधीची येतेस? बाहेरून कुसुम आवाज देत होती. तरी बरं तिने कडी लावली होती, नाहीतर ती सरळ आत आली असती. सीमाने पटकन तो फोटो होता तिथे ठेवला. बाथरूममध्ये गेली. 5 मिनिटात अंघोळ उरकून आली. नाईट ड्रेस घातला आणि डोक्याला टॉवेल गुंडाळून बाहेर आली. आई, पावसात भिजली, केसही भिजले म्हणून केस धुतले, त्यामुळे उशीर झाला. दे चहा, दे पटकन. सीमा सोफ्यावर बसत बोलली. थांब, आणि ते गरम करून. कुसुम चहा गरम करायला किचनमध्ये गेली. सीमाने सुस्कारा सोडला. तरी तो फोटो तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. कुसुमने तिला चहा दिला व स्वतःही घेतला. सीमा, ऑफिस कसं आहे? आणि तिथली लोक? विराट तर मालकच आहे. कुसुम बोलली. ऑफिसची बिल्डिंग आणि स्टाफ सारं छान आहे. विराटला खूप रिस्पेक्ट आहे आणि त्याचा दरारही आहे. तू त्याला समोर अरेतुरे करत नाहीस ना? कुसुमने पटकन विचारले. नाही. तेव्हा कसं बोलणार? आता आपल्यात बोलते. सीमा हसली. सीमा, रागवू नकोस. पण एक सांग. आई, माहिती आहे मला तू काय बोलणार आहेस. आई, विराट गणे खूप मोठा माणूस आहे. त्याच्याने आपली बरोबरी मुळीच होऊ शकत नाही आणि मी त्याच्याबद्दल जराही तसा विचार करणार नाही. तुला तर सांगतेच. आज ऑफिसमध्ये मुंबईहून कोणी शनया प्रधान आली होती. तिने सरळ सांगून टाकले तिचं आणि विराटचं लग्न होणार आहे. समजलं? सीमाने तिला रोखून पाहत म्हटले. काय? त्याचं लग्न ठरले? पण आपल्याला नाही माहीत? आपल्याला माहीत असायला आपण त्याच्या घरचे की जवळचे आहोत? जाऊ दे ना गं. तू आता पुन्हा तो विषय घेतलास ना तर बघ, सरळ नोकरी सोडून दे ना. तू स्वप्न बघणं सोड. इट्स फायनल. तसंही उगाच प्रेमात पडायचे आणि प्रेम सफल नाही झाले तर आयुष्यभर कुडत राहायचे. किती तो त्रास, हो की नाही? हे बोलताना तिने कुसुमकडे निरखून पाहिले. एका क्षणात कुसुमचा चेहरा बदलला. विदीर्ण, दुःखी झाला. सीमाने ते बरोबर हेरले. चल, उद्याच्या भाज्या निवडायच्या असतील ते करून घेऊ, मग थोड्या वेळाने जेऊ. विषय बदलत सीमा उठली व दोघींचे कप घेऊन किचनमध्ये गेली. सावकाश उठून तिच्या पाठोपाठ कुसुमही गेली. आज सीमाला असे भिजलेलं पाहून विराट स्वतःला विसरला. तिच्यावर ऑफिसमध्ये दाखवलेला हक्क आणि कारमध्ये तिला दिलेलं स्पष्टीकरण आठवून हसत होता. तिचे डोळे त्याला आव्हान देत आहेत असं वाटे. सीमाच्या आणि त्याच्या लाईफस्टाईलमध्ये खूप मोठं अंतर आहे. तिला वडील नाहीत. आई आणि ती दोघी राहतात. बंगल्याचं लोन फेडण्यासाठी टिफिन करतात. ही जुजबी माहिती त्याला होती. गरीब श्रीमंत तो बघणारही नव्हता. त्याला हा भेद मान्यच नव्हता. आणि मनं जुळायला हवीत. एकमेकांबद्दल ओढ वाटायला हवी. हे सगळं त्याच्या बाजूनी ओके आहे. पण सीमाचं काही कळत नाही आहे. तो मानी आहे हे तो जाणून होता. तरी सीमा त्याला हवी होती, कायमची, तिच्या आयुष्यात. त्याची लाईफ पार्टनर म्हणून विराट यासाठी प्रयत्न नक्की करणार होता. मोबाईल वाजला आणि त्याची तंद्री तुटली. शनाया कॉलिंग येत होतं. त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. ही का फोन करते उगाच? हॅलो, हाय विराट. किती तो आवाजात राग. शनाया लाडाने बोलली. हे बघ, आज तू ऑफिसमध्ये जे वागलेस ते मला अजिबात आवडले नाही. ते माझं ऑफिस आहे आणि माझा स्टाफ आहे. तू कंट्रोल करू नकोस. विराट चढला. हाय,
चिडल्यावर पण किती हँडसम दिसत असशील ना. काश मी असायला हवे होते तिथे. विराटचा तर पाळा अजून चढत होता. विराट, किती वेळा सांगू, माझ्यावर रागवायचं नाही, मोठ्या आवाजात बोलायचं नाही. अरे चिल कर जरा, शनया अतिशय थंड बोलेल. ओके, ठेवतो फोन आता, विराट पटकन म्हणाला. ठेव. फक्त मुंबईहून डॅडीनी लग्नाची तारीख काढली की मग काही चालणार नाही हं, सांगून ठेवते. शनया मोठ्याने हसली. विराटने फोन कट केला व रागाने बेडवर भिरकावला. दारावर टकटक झाली. विराटने दार उघडले. माधू काका उभे होते. बाबा, जेवायला येतो ना? हो आलो, चला. बेडरूमचं दार ओढून घेत विराट बाहेर आला व खाली हॉलमध्ये आला. माधू काका, इथे जेवण करूया, आणा सगळं, विराट बोलला. विराटला कसं मुठीत ठेवायचं त्याच्यासाठीच तिने डॅडींना त्याच्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला सांगितलं होतं. पण आता सगळं उलटं होतंय. विराटला एकदाच दणका द्यायचा, मग त्याची गंमत बघायची. लग्न तर तुझ्याशीच करेन, असं सोडणार नाही. शनया तिच्या बेडरूममधल्या खिडकीत उभी राहून बाहेर पाहू लागली. तिचे डोळे चमकत होते, चेहऱ्यावर हसू होते. दुसऱ्या दिवशी सकाळ. सीमा नेहमीप्रमाणे लवकर उठली, पण आज तिच्या मनात विचित्र अस्वस्थता होती. कालचा तो फोटो, आई आणि तो अनोळखी माणूस कोण असेल विचार करत ती स्वतःला बजावत होती. प्रेमात पडायचं नाही हे सगळं तिच्या मनात गुंतागुंत निर्माण करत होतं. किचनमध्ये कुसुम आधीच चोटून कामाला लागली होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचा शांतपणा होता, पण डोळ्यात दुःख दडलेलं स्पष्ट दिसत होतं. आई, मी डबा करून घेते, तू बस जरा, सीमा म्हणाली. नको ग, मला काम केलं की बरं वाटतं, कुसुमने हलकंसं हसत उत्तर दिलं. चहा झालाय, आपल्याला घे, कुसुमने म्हटलं. सीमा तिच्याकडे काही क्षण बघत राहिली. तिला प्रश्न विचारायचे होते, पण ती थांबली. दोघींसाठी कपात चहा गळाला. एक कुसुमला व दुसरा स्वतःला घेऊन गॅलरीतल्या डायनिंग टेबलवर बसली. आता नाही, योग्य वेळ येईल तेव्हा आईला काय ते विचारायचे आहे, तेव्हा विचारेल, तिने मनाशी ठरवलं. विराटला निक्षून सांगितले असल्यामुळे आज ती बसने ऑफिसला जाणार होती. सीमा बिल्डिंगच्या गेटमध्ये आत शिरायला आणि विराटची कार आत यायला एकच वेळ साधली. त्याने हॉर्न दिला. सीमाने पाहिलं. बसचा पाठला करत होता की काय, तिच्या मनात आले. कितीही थांबवलं तरी ओठांवर हलकं हसू आलेच. स्टाफ धावत आला. विराट उतरला. कारची चावी त्याच्याकडे देऊन त्याने सीमाला गाठली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मला सर म्हणू नकोस, मी बोलणारच. हे ऑफिस आहे आणि तुम्ही माझे बॉस. विराटवर तिचे घारे डोळे रोखत ती बोलली. बाप रे, समजलं. मांजर, तो मनात पुटपुटला. काय म्हणालात? अरे कुठे काय, तुझ्या मनात माझा आवाज गुंजत असतो का सारखा? विराटने असे विचारले आणि क्षणभर सीमा चपापली. काही न बोलता तिने तिचे टेबल गाठले. दोघे ऑफिसमध्ये आले, पण त्यांच्यावर घारीसारखी नजर ठेवून असलेली रिया जळफळली. काल सीमाने केलेला अपमान अजून डोक्यात होता तिच्या. ऑफिसमध्ये वातावरण नेहमीसारखंच होतं, पण सीमाचं लक्ष वारंवार विराटच्या केबिनकडे जात होतं. काल कारमध्ये तिने त्याला स्पष्ट सांगितले होते तिला पिकअप करायला यायचे नाही. ती बसने आली होती. परत विराटने दिलेले ते स्पष्टीकरण, त्याचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. जाऊ देच, ती पुटपुटली. फक्त कामावर लक्ष ठेव. तेवढा तिचा इंटरकॉम वाजला. सीमा, केबिनमध्ये ये जरा. विराटचा आवाज. तिचे हृदय जोरात धडधडू लागलं. ती केबिनमध्ये गेली. विराट खिडकीजवळ उभा होता. हातात कॉफीचा मग आणि चेहऱ्यावर थोडा गंभीर भाव. सर, बोलावलंत, तिने म्हटलं. येस, हॅव अ सीट. सीमा बसली आणि विराट तिच्या जवळ आला. सीमाने थोडं अंग चोरून घेतले. सीमा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. अगदी खरं खरं, विराट शांत आवाजात बोलला. सीमाचं मन थरथरत होतं, पण तिने चेहरा शांत ठेवला. सीमा, मला तू आवडतेस.
खूप मनापासून बोलतोय हे, विराटने सरळ सांगितले. एक क्षण वेळ जणू थांबली. सीमाने पटकन त्याच्याकडे पाहिलं. सर प्लीज, हे योग्य नाही. योग्य नाही? व्हॉट डू यू मीन? मी काही चुकीचं वागतोय का तुझ्याशी? योग्य चुकीचं नंतर बघू, आधी हे मान्य कर, तुला काहीच वाटत नाही माझ्याबद्दल? विराटचा आवाज आता थोडा जड झाला. सीमाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. आर पार. त्याच्या डोळ्यात तिला फक्त प्रेम दिसलं, निर्मळ आणि खरं. ती काही बोलणार इतक्यात दार उघडलं. ओह सॉरी, डिस्टर्ब तर केलं नाही ना? शनाया भस्कन आत आली. सीमाने पटकन खाली पाहिले व उगाच समोर असलेली फाईल उचलली. शनाया सरळ विराटच्या बाजूला येऊन उभी राहिली. विराट, आपण लंचला बाहेर चाललोय ना? आय हॅव बुक द टेबल, तिने सांगून टाकले. विराटचा चेहरा कठोर झाला. मी बिझी आहे शनाया. बिझी? कशात? की कंपनी चेंज झाले? ती सीमाकडे रागाने बघत म्हणाली. सीमाला तिचा अपमान जाणवला. ती उभी राहिली. सर मी निघते म्हणत ती बाहेर पडली. सीमा बाहेर गेली आणि विराटने शनायाकडे रागाने पाहिलं. शनाया, तू ज्याला प्रेम म्हणतेस ते प्रेम आहे का? विचार स्वतःला. जोर जबरदस्तीने प्रेम मिळवायचा प्रयत्न करतेस आणि मला ते मुळीच आवडणार नाही. विराट भडकला. विराट, काम डाऊन डिअर. तुला कोणी सांगितले मी जोर जबरदस्तीने प्रेम मिळवते? मी तुझ्या आयुष्यात आधीपासून आहे. प्रेम करते तुझ्यावर. डॅमेट. आणि काल आलेल्या मुलीला तू महत्त्व देतोयस? सांग, कसं सहन करू मी? शेवटचं वाक्य बोलताना शनायाचा आवाज इतका बेसूर झाला होता की विराटही दचकला. काही सेकंदासाठी त्याला शनायाची कीव आली आणि काळजी वाटली. शनायाला काउन्सिलिंगची गरज आहे, तो विचार करत होता. आज जाऊ तिच्यासोबत लंचला, पण तिथून लगेच तिच्या वडिलांना कॉल करणार आणि हे लग्न कायमचं तोडून टाकणार. विराट विचार करत होता. बाहेर सीमा डोकं धरून बसली. ही काय चाललंय? विराट खरंच सिरियस आहे का? की फक्त अचानक त्या डोळ्यासमोर आईचा फोटो आला? नाही, मी आईसारखी चूक करणार नाही. प्रेम सफल होत नाही, ते दुरावतंच. सीमा विचार करत होती. तो शनाया केबिनच्या बाहेर आली. तिने रियाला बोलावले. येस मॅम. रिया, मी आणि विराट लंचला बाहेर जातोय. नो कॉल्स, नो मीटिंग्स. गॉट इट? तिने म्हटले. येस मॅम, गॉट इट अँड एन्जॉय युअर टाईम, तिने दात दाखवत हसत म्हटले. दोघी हसल्या व सीमाकडे नजर रोखली. सीमाच्या डोळ्यात पाणी येणारच होते, पण तिने कसोशीने थांबवले. थोड्या वेळापूर्वी विराट काय म्हणत होता आणि आता? छे, सारे पुरुष सारखेच, प्रेमाचा अपमान करणारे. नकळत तिचा चेहरा लाल झाला. संध्याकाळ. घरी परतल्यावर सीमा शांत बसली होती. दोघी चहा पित होत्या. कुसुमने तिच्याकडे पाहिलं. सीमा, काहीतरी तुझ्या मनात आहे, सांगशील? सीमाने खोल श्वास घेतला. आई, एक प्रश्न विचारू का? कुसुम थोडी दचकली. हो, विचार. तुझं लग्नाआधी कोणावर प्रेम होतं का? सीमाने योग्य वेळ आल्यावर हे विचारायचे असे ठरवले होते आणि असं अचानक ती कुसुमला विचारेल, तिलाच धक्का बसला, पण शब्द बाहेर पडलेच होते. कुसुमचा हात थरथरला. कपातून थोडा चहा सांडला. शांतता पसरली. कुसुमने सीमाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. हो, होतं, ती झटक्यात बोलली. सीमाचं हृदय धडधडलं. तो कोण होता आई? आणि तुम्ही वेगळे का झालात? कुसुम काही क्षण गप्प राहिली. मग बाहेर बघत म्हणाली, कारण काही प्रेम जिंकण्यासाठी नसतात, फक्त जगण्यासाठी असतात. आणि काही लोक आयुष्यातून जात नाहीत, फक्त दूर झालेली असतात. कुसुमचे डोळे सेलिब्रेट झाले. शब्द ओठात घोळत होते. चेहऱ्यावर दुःखाची विदीर्ण लकीर उमटली. तिच्या आवाजात वेदना होती, खोल, जुनी आणि जिवंत. तिला असं पाहून सीमाच्या पोटात तुटलं. खूप अपराधी वाटलं. का असं आईला विचारलं? बिचारीला किती दुःख होत असेल तिलाच ठाऊक. फक्त स्वतःसाठी तिला दुःखी केलं. सीमा दुःखी झाली. आवेगाने ती कुसुमच्या गळ्यात पडली.
आई, माफ कर गं मला. तुला दुःखी करायचे नव्हते मला. शपथ. बेडवर तो फोटो पाहिला आणि मन विचलित झाले. पटकन तोंडातून निघून गेले गं. माफ कर मला, मी चुकले. सीमा रडू लागली. पण कुसुम काहीच न बोलता तिच्या पाठीवरून हात फिरत राहिली. क्रमश. मंडळी, कथा कशी वाटते नक्की आवर्जून सांगा. कथा 2-1 दिवस उशिरा येते. भरपूर कामात आहे, वेळ मिळत नाही म्हणून उशीर होतो आहे. परंतु कथा वेळेवर टाकण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेन. कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथेचे सारे अख्खे लगेकडे सुरक्षित. कथा हाईप करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद. काळजी घ्या.